विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी धडा 9 दशांश अपूर्णांक. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण एखादी वस्तू जेव्हा बाजारातून विकत घेतो तेव्हा त्या वस्तूवर त्या वस्तूची काय लिहिलेली असते, तर किंमत लिहिलेली असते. उदाहरणार्थ, जर आपण एखादी औषधाची बाटली घेतली तर त्या औषधाच्या बाटलीवर त्या वस्तूची किंमत लिहिलेली असते. आता तुम्हाला या चित्रामध्ये एक औषधाची बाटली दाखवली आहे. त्या औषधाच्या बाटलीवर त्या किंमत किती आहे, 24.50. म्हणजे एखाद्या औषधाची बाटलीवर 24.50 अशी किंमत असते. म्हणजे दुकानदार त्या वस्तूची किंमत जास्तीत जास्त किती रुपये घेतो, 24 रुपये 50 पैसे एवढे पैसे घेतो. म्हणजेच त्या किमतीचे लेखन हे दशांश पद्धतीने केले आहे. तर आज आपण या तासाला दशांश अपूर्णांकाचा अभ्यास करणार आहोत. तर आपला पहिला पॉइंट आहे दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकाची आपण पहिल्यांदा व्याख्या पाहूया. ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजे 10 किंवा 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. जसे तुम्हाला काही खाली 3 उदाहरणं दाखवले आहेत. पहिलं आहे 5/10, दुसरं आहे 68/100, तिसरं उदाहरण आहे 285/1000. ही काय झाली, दशांश अपूर्णांकाची काही उदाहरणे झालीत. हे दशांश अपूर्णांक असतात ते अंश व छेद या रूपात लिहिलेले असतात. तर आपण आता पाहूया दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे आणखी आपण सविस्तरपणे पाहूया. सर्वप्रथम आपण खाली दिलेल्या संख्येच्या स्थानिक किमतीचा अभ्यास करूया. आता यामध्ये तुम्हाला एक तक्ता दाखवण्यात आलेला आहे. या तक्त्यामध्ये 4 उभे कॉलम आहेत आणि 4 आडवे कॉलम आहेत. त्यामध्ये 4 उभे जे कॉलम आहेत त्यामध्ये एकक, दशक, शतक, हजार ह्या स्थानिक किंमत दिलेल्या आहेत. पहिला आहे एकक, दुसरा आहे शतक, दशक, तिसरा आहे शतक आणि चौथा आहे हजार. आता एककाच्या खाली पहिल्या रकान्यात कोणता नंबर आहे, तर पहिल्या रकान्यात 1 नंबर आहे. म्हणजे पहिला अंक 1 आहे, त्याची स्थानिक किंमत 1 एकक आहे. तर दुसरा अंक किती आहे, 12. दुसरा अंक आपला आहे 12. त्यात एककाची स्थानिक किंमत आहे 10. म्हणजेच 1 दशक. एककाची किती किंमत आहे, 10, म्हणून त्याला 1 दशक असे म्हणतात. तिसरा अंक आहे 123. तिसरा अंक 123 असा आहे. येथे एकाची स्थानिक किंमत किती आहे, 100. एकाची स्थानिक किंमत आहे 100 म्हणजेच 1 शतक. आणि चौथा अंक आहे 1234. मग येथे एकाची स्थानिक किंमत आहे 1000 म्हणजे 1000. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की आपण उजवीकडून डावीकडे जेव्हा जातो तशी स्थानिक किंमत 10च्या पटीने काय करते, वाढत जाते. म्हणजे स्थानिक किमतीला 10ने गुणले जाते. पण हेच जर आपण उलट्या क्रमाने आलो तर म्हणजे डावीकडून उजवीकडे गेलो तर ही स्थानिक किंमत काय होते, 10च्या पटीने कमी होत जाते. म्हणजेच त्याचे 10च्या पटीने भाग होतात. आता यामध्ये पहा, तुम्हाला काही उदाहरणं दाखवलेले आहेत एकक, दशक, शतक, हजार या संख्यांची. आता आपण 1000 भागिले 10 बरोबर 10 शतक म्हणजे 1000चे 10 समान भाग केले की किती आपल्याला मिळतात, 10 शतक मिळतात. 1000 भागिले 10 केले तर आपल्याला 1000चे 10 समान भाग झालेले दिसतात. त्यानंतर आहे 1 शतक भागिले 10 बरोबर 10 दशक. म्हणजे 1 शतकाचे 10 समान भाग केले तर आपल्याला 10 दशक मिळतात. त्यानंतर त्याच्या खाली आहे 1 दशक. 1 दशकाचे
भागिले 10 बरोबर 10 एकक, म्हणजे एक दशकाचे 10 समान भाग केले तर आपल्याला ते 10 एकक एवढे भाग होतात. आणि त्यानंतर खालचं आहे 1 एकक भागिले 10 बरोबर 1/10, म्हणजे एक एककाचे 10 समान भाग केले तर 1/10 भाग होतात. याला 1/10 किंवा 1 असे म्हणतात. याच्या छेदात 10 असतात म्हणून त्यांना दशांश म्हटले जाते. त्याचे लेखन करण्यासाठी एकक स्थानाच्या उजवीकडे स्थान निर्माण केले जाते. त्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे दशांश चिन्ह. दशांश हे स्थान अपूर्णांकाच्या लेखनासाठी निर्माण करतात. दशांश हे स्थान कशासाठी निर्माण करतात तर अपूर्णांकाच्या लेखनासाठी निर्माण करतात. तर आपण दशांश चिन्हाची पहिल्यांदा व्याख्या पाहूया. संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून, संख्येतील जेव्हा आपण पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकाच्या शेवटी अंकानंतर टिंब असे लिहितात त्या खुणेला दशांश चिन्ह म्हणतात. म्हणजे आपण जरी एखादे वाक्य लिहत असतो, एखादे वाक्य लिहून झाल्यावर आपण त्याला शेवटला काय देतो, फुल स्टॉप म्हणजे एक टिंब देतो. त्यावरून आपल्याला काय समजते का हा वाक्य कुठून सुरुवात आणि कुठपर्यंत संपले आहे हे आपल्याला त्या फुल स्टॉप वरून समजले जाते. तसेच दशांश चिन्हामध्ये पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकाच्या शेवटच्या अंकानंतर काय दिला जातो, एक टिंब दिला जातो. त्याच खुणेला दशांश चिन्ह असे म्हटले जाते. आता येथे तुम्हाला काही उदाहरणे दिलेले आहेत. पहिला उदाहरण पाहूया आपण. 8.5/10 हा अपूर्णांक दशांश चिन्हात 8.5 म्हणजे 8 दशांश चिन्ह 5 असे लिहितात. त्याचे वाचन 8.5 दशांश किंवा 8 दशांश चिन्ह 5 असे करतात. समजलं सर्वांना? आता आपण दुसरा उदाहरण पाहूया. 6 दशांश या अपूर्णांकाचे लेखन. आता 6 दशांश अपूर्णांकाचे लेखन आपण कशा पद्धतीने करतो तर पहा, 6/10 किंवा 0.6. आता यामध्ये पहिला आपण जे संख्या लिहिली आहे 6/10 ही कोणती पद्धत आहे तर व्यावहारिक पद्धत आहे. 6/10 ही एक व्यावहारिक पद्धत आहे. किंवा खाली जी संख्या दिलेली आहे 0.6 ही दशांश पद्धत आहे. म्हणजे या स्वरूपात आपण दशांश चिन्हाचा वापर करून या संबंधित आपण संख्या ज्या असतील त्याचे आपण दशांश चिन्हाच्या सहाय्याने संख्या लिहू शकतो. त्यानंतरचे पुढचं काही आपल्याला इथे दशांश अपूर्णांकाचे वाचन व लेखन केलेले दिसत आहे. ते आपण त्या संख्येचं वाचन व लेखन करूया. यामध्ये तुम्हाला 3 कॉलम दिलेले आहेत. कोणकोणते तर पहा, अपूर्णांक पहिला कॉलम आहे अपूर्णांक, दुसरा आहे लेखन, तिसरा आहे वाचन. पहिला अपूर्णांक रकान्यातला एक पहिला संख्या पाहूया. 5.1/10 5.1/10 याचे लेखन 5 दशांश चिन्ह 1 आणि वाचन 5.1 दशांश किंवा 5 दशांश चिन्ह 1 या पद्धतीने केले जाते. तर दुसरी संख्या पाहूया. 15.3/10 याचे लेखन 15 दशांश चिन्ह 3 या स्वरूपात केले जाते. तर वाचन 15.3 दशांश किंवा 15 दशांश चिन्ह 3 या स्वरूपामध्ये केले जाते. आता तुम्ही मला काही संख्येचे वाचन व लेखन करून दाखवायचे. मी काही तुम्हाला संख्या दाखवेल त्याचे तुम्ही वाचन व लेखन करून दाखवायचे आहे. आता यामध्ये 3 रकाने दिलेले आहेत. पूर्णांक, लेखन, वाचन. जसे आपण मागच्या रकान्यामध्ये केले तसंच या रकान्यामध्ये करायचे आहे. तर तुम्ही सर्वांनी हे लक्षपूर्वक ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल का या संख्यांचे लेखन व वाचन कशा पद्धतीने केले जाते. पहिली संख्या आहे 3.9/10 या संख्येचे लेखन 3 दशांश चिन्ह 9 असे केले जाते. तर वाचन
3.9 किंवा 3.9 असे केले जाते. सर्वांच्या लक्षात आलंय? सर्वांनी नीट ऐकून घ्या. दुसरी संख्या आहे 5/10. लेखन 0 म्हणजे 0.5 असे त्याचे लेखन केले जाते. तर वाचन 0.5 किंवा 0.5 या स्वरूपात त्या संख्येचे वाचन केले जाते. त्यानंतरची तिसरी संख्या आहे 9.8/10. या संख्येचे लेखन 9.8 आणि वाचन 9.8 किंवा 9.8 या स्वरूपामध्ये केले जाते. आता यानंतर आपण पहिले दशांश अपूर्णांक, त्यानंतर दशांश चिन्ह पाहिले. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे शतांश स्थान. मुलांना आपण शतांश स्थानाचा अभ्यास, दशांश अपूर्णांकाचा म्हणजे दशांश स्थानाचा अभ्यास केला. त्यातील वाचन लेखन कसे करतात ते पाहिले. आता आपण शतांश स्थानाविषयी अधिक माहिती अभ्यासूया. आता एक शतांश म्हणजे काय त्याची पहिल्यांदा आपण व्याख्या पाहून घेऊ, त्यानंतर पुढची उदाहरणे आपण पाहू. एक शतांश म्हणजे 1/10. या अपूर्णांकाचे किती समान भाग होतात? तर 10 समान भाग केले तर प्रत्येक भाग हा 1/100 असतो. यालाच एक शतांश असे म्हणतात. जेव्हा 1/10 या अपूर्णांकाचे आपण 10 भाग केले तर त्या संख्येचा प्रत्येक भाग कसा असतो? 1/100 एवढा होतो. म्हणून त्याला एक शतांश असे म्हणतात. आता यामध्ये तुम्हाला व्याख्याच्या खाली काही रिकामे बॉक्स दिलेले आहेत. त्यामध्ये पहा कोणकोणती तुम्हाला नावं दिलेली आहेत ती वाचा बरं सर्वांनी. तुम्ही वाचली असेल तर पहा, यामध्ये 4 रकाने दिले. त्यामध्ये दशक, एकक, दशांश, शतांश अशी क्रमाने या शब्दांची मांडणी केलेली आहे. त्यानंतर एक शतांश हा अपूर्णांक दशांश लेखन पद्धतीत, एक शतांश हा अपूर्णांक दशांश लेखन पद्धतीत 0.001 असा लिहितात. आता एक शतांश हा अपूर्णांक दशांश चिन्ह पद्धतीने कसा लिहितात ते आपण पाहिलं. म्हणून 1 दशांश बरोबर 10 शतांश कसे ते आता आपण पाहूया. आता इथे एक गणित दिलेले आहे तुम्हाला. 1 × 10 छेद 10 × 10 बरोबर 10/100. म्हणजे आता पहिली जी संख्या आहे 1 × 10 म्हणजे 10 × 10 ते आपण साईडला लिहिलेले आहे त्याचा आन्सर. तर ते खाली किती छेद आहे? 10 × 10 म्हणजे 10×10=100 म्हणजे ते आपण तिथे नमूद केलेले आहे. म्हणजे 10/100 असं त्या संख्येचं गणिताचं काय आलेले आहे? उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता खाली एक उदाहरण दिलेले आहे पहा. 14/100 या अपूर्णांकाचे लेखन 0.14 असे करतात. कसे केले जाते? 0.14 असे केलेले आहे. या अपूर्णांकाचे शतांश रूपात लेखन करताना दशांश स्थानात किती आलेले आहे? 1 आणि शतांश स्थानात 4 हा अंक आलेला आहे. तर म्हणून याचे लेखन 0.14 असे केले जाते. तर वाचन 0.14 शतांश किंवा 0.14 असे वाचन केले जाते. आता आपण काही दशांश अपूर्णांकाचे वाचन करूया. यामध्ये पहिली संख्या आहे 6.57/100. या संख्येचे लेखन 6.57 आणि वाचन 6.57 असे केलेले आहे. त्यानंतर दुसरी संख्या आहे आपली 50.71/100. या संख्येचे लेखन 50.71 आणि वाचन 50.71 असे केले जाते. त्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया. 3/100 या संख्येचे लेखन 0.03 असे या संख्येचे लेखन केलेले आहे आणि वाचन 0.003 केलेले आहे.
त्यानंतर चौथं उदाहरण आहे 25.6/10 या संख्येचे लेखन 25.06 असे केले जाते, तर वाचन 25.06 असे केले आहे. हे सर्वांनी तुम्ही लक्ष देऊन ऐकलंच असेल. सर्वांनी सारखं लक्षात घेऊन तुम्हाला पुढील जी उदाहरणे दिलेली आहेत ती सर्वांनी नीट लक्षपूर्वक समजून घ्यायची आहेत. आता इथे एक तक्ता दिलेला आहे, या तक्त्याचे वाचन आपण आता करूया. यामध्ये तुम्हाला काही कॉलम्स आणि काही नंबर्स दिलेले आहेत, अपूर्णांक दिलेले आहेत. तर पहिला कॉलम आहे आपला व्यावहारिक अपूर्णांक, त्यानंतर दुसरा कॉलम आहे दशक, त्यानंतर तिसरा कॉलम आहे एकक, त्यानंतर आहे दशांश, शतांश, लेखन आणि वाचन. म्हणजे एक व्यवहारिक अपूर्णांक दिलेले आहे आणि त्या व्यवहारिक अपूर्णांकांची दशक, एकक, शतांश, दशांश, लेखन, वाचन कसे केलेले आहे हे आपण आता पाहणार आहोत. आता आपण पहिली व्यवहारिक अपूर्णांक पाहूया. पहिला अपूर्णांक आहे 7.5/10. यामध्ये दशक आहे का? तर नाही, यामध्ये दशक नाही. एकक आहे का? आहे. किती आहे? तर 7. यामध्ये 7 हा काय आहे? एकक आहे. दशांश किती आहे? 5. शतांश आहे का? तर नाही. लेखन, आता जी संख्या दिलेली आहे त्याचे लेखन कसे केले जाते? 7.5 असे केले जाते आणि वाचन 7.5 असे आहे. त्यानंतर दुसरी व्यवहारिक अपूर्णांक आहे 7.5/100. यामध्ये दशक आहे का? तर नाही. एकक किती आहे? 7. दशांश 0, म्हणजे यामध्ये दशांश नाही. शतांश किती आहे? 5 आणि लेखन 7.005 असे केले जाते, तर वाचन 7.005 असे लेखन वाचन केले जाते या संख्येचे. आता पुढील संख्या आहे 72/100. यामध्ये दशांश नाही. एकक किती आहे? 0. दशांश 7, शतांश 2, म्हणजे या संख्येचे लेखन 0.72 किंवा 0.72 असे केले जाते. वाचन 0.72 असे केलेले आहे. आता आपण आजच्या तासाला काय पाहिले? दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक म्हणजे काय ते आपण पाहिले. दशांश अपूर्णांक म्हणजे काय सांगा बरं? तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल. दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर पहा, ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजे 10 किंवा 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. तर जसे उदाहरण आता मी सांगितली, कोणती आहेत ती बरं सांगा? तर ती उदाहरणं 5/10, 68/100, 285/1000 अशी आपण उदाहरणे अंश व छेद या रूपात पाहिले आहे. त्यानंतर आपण काय पाहिले? दशांश चिन्ह हा घटक एक पाहिला. दशांश चिन्ह हा एक मुद्दा आपण पाहिला. दशांश चिन्ह हे काय आहे? स्थान अपूर्णांकाचे लेखन. दशांश हे स्थान आहे ते अपूर्णांकाचे लेखनासाठी निर्माण करतात हे आपण पाहिले आहे. तर दशांश अपूर्णांक हे केव्हा वापरले जाते? जेव्हा पूर्णांक लिहिण्याचा जो भाग आहे तो संपल्यावर खून म्हणून एक पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर टिंब अशी खून दिली जाते, त्याला दशांश चिन्ह असे म्हटले जाते. त्यानंतर आपण दुसरा कोणता घटक पाहिला? शतांश स्थान. तर शतांश स्थान म्हणजे काय? तर 1/शतांश म्हणजे 1/10. या अपूर्णांकाचे जर आपण 10 समान भाग केले तर प्रत्येक भाग हा कसा असतो? 1/100 एवढा असतो. यालाच आपण 1/शतांश असे म्हणतात. तर आपण आता पाहूया. खालील काही तुम्हाला दशांश पद्धत सांगितलेली आहे. या दशांश पद्धतीने तुम्हाला ही गणित सोडवायची आहेत. आता मला सांगा बरं याचं उत्तर, या संख्यांची उत्तर कशी येतील? तर यामध्ये 3.9/10 आहे. मग या संख्येचे उत्तर कसं येणार? तर पहा, 3.9/10 या संख्येचे उत्तर
3.9 असे येईल. त्यानंतर दुसरी संख्या आहे 1.4/10. या संख्येचं उत्तर कसे येईल? तर पहा 1.4/10 या संख्येचे उत्तर 1.4 एवढे येईल. तर तिसरी संख्या आहे 5.3/100. या संख्येचे उत्तर 5.3 असे येईल. तर चौथी संख्या आहे 8/10. या संख्येचं उत्तर 0.08 म्हणजे 0.08 अशी अशा पद्धतीत या संख्यांचा आपण दशांश पद्धतीने अपूर्णांकाचं दशांश पद्धतीने आपण मापन केलेले आहे. म्हणजे ती संख्या कशा पद्धतीने येईल ते आपण पाहिले आहे. आता तुम्हाला यामध्ये काही स्वाध्याय दिलेले आहे, तो सर्वांनी लक्षपूर्वक वाचून तुम्हाला तुमच्या घरी बसून हा स्वाध्याय सोडवायचा आहे. प्रश्न काय आहे आपला? खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा आणि वाचा. इथे काही अपूर्णांक दिलेले आहेत, ते दशांश रूपात तुम्हाला लिहायचे आणि वाचायचं आहे. जसं आपण मग आता पाहिले दशांशची पद्धतीत आणि शतांश पद्धतीत आपण कसं केलं, त्या पद्धतीने तुम्हाला हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.